ज्याचं रक्त सळसळतं त्याने लक्ष द्या, ज्याचं रक्त दारू पिऊन थंड झालंय त्यांनी या गाण्यातून काहीतरी बोल घ्या आणि रक्त गरम करा. आमचे प्रकाश दायजे साहेब च्या विनंतीला मान देऊ एक गाणं गायचं आहे, कारण पेमेंट बाकी आहे. नाही गायलं तर पेमेंट मध्ये अडथळा येईल. अधिकारी साहेबांनाही विनंती आहे. भीमा कोरेगावी भीम सैनिक येणार. भीमा कोरेगावी हा भीम सैनिक येणार. तो घरात बसला जाणार नाही. अनाथा जातीवाद्यांनो तो तुमच्या जाळ्यात फसला जाणार नाही. 1 जानेवारी हा शौर्य दिन इतिहासातून अरे तुमच्या बापाच्या बापाकडून पण पुसला जाणार. दारू पिणारे हॅलो दारू पिणाऱ्या माणसानं भीमा कोरेगावला येऊ नये, कारण त्याला चढली त्याला सोडून द्यायचं ना आपल्याला चौकात बसतात. आम्ही ऐकतो भीमा कोरेगावी 500 महाराजांनी 28,000 पेशवे मारले. आम्ही बोलतो तो इतिहास आहे. 500 लोकांनी 28,000 मारले, 500 लोकांनी 28,000 मारले. अरे त्यांनी मारले, पण आपण सांगा बाबासाहेबांच्या मताचा खरा वापर करून किती मनुवादी आमदार आणि नगरसेवक मारले ते सांगा. माँ की तस्वीर पे फूलों का हार हो. माझे राहुल कांबळे अमरावतीकर लिहितात हे गाण्याला मी हे गाणं माझं नवीन आहे पण खूप हिट होणार आहे. तो पता चलता है तकलीफ क्या होती है, बच्चा घर में बीमार हो तो पता चलता है तकलीफ क्या होती है. कवि महाशय कवि तर बड़बड़ लक्ष्य नहीं देना तो बाकी तक पहला माहौल देख रहा हूँ मैं ऐसा डिस्टर्ब हूँ. दोबारा आए या ना आए सोच रहा हूँ. कदर नहीं है इसकी ज्यादा है. किती आले अंतर लावून सारखं करावं लागतंय. सेल्फी वाला भी आला का देतो सेल्फी. माँ की तस्वीर में फूलों का हार हो तो पता चलता है तकलीफ क्या होती है, बच्चा अपना घर में बीमार हो तो पता चलता है तकलीफ क्या होती है. वो खैरलाल जी का हत्याकांड तो अम्बेडकर मिशन का एहसास है.
बलात्कार होगा तब पता चलता है तकलीफ क्या होती। खुद की बहन पे बलात्कार होता है तब पता चलता है तकलीफ क्या होती है। जातीवादियों यार हल्ला करता रे, आम्ही त्याला आमच्या भाषेत गांडू हल्ला म्हणतो। अरे आमच्या माय माऊल्या, अरे गरोदर माय माऊल्या पडल्या, पोटातली बाळ मेली, म्हातारी कोतारी लोक मेली। हॅलो, म्हातारी कोतारी म्हातारी माणसं मेली। आम्हाला फार त्रास दिला तुम्ही, फार हल्ला तुम्ही। अरे आम्ही हातात फुलं कमरेवर मुलं घेऊन आलो रे, आमच्या बापाचा आदेश आहे तिथं दर्शनाला यायचं। अरे तुम्ही भ्याड हल्ला केला, अरे तुम्ही जर आम्हाला आव्हान केलं असतं हातात फुलं कमरेवर मुलं नाही तलवारीला झेंडे लावून आले असते रे बाबासाहेबांचे। हा मुद्दा माझा बऱ्याच गायकांनी चोरून गायला। अरे तलवारीला झेंडे लावून आलो असतो आम्ही का? आमचा बापच वाघ होता आणि वाघाची बछडे आहे। शिवरायाचा आदर्श त्यांनी मनात धरला होता। राजू पंचम यमक्का बादशाह, शिवरायाचा आदर्श त्यांनी मनात धरला होता। भीमा कोरेगावच्या रणभूमीवर तो विजयी ठरला होता। हे जातीवाद्यांनो आमचा सिद्धनाथ महार तुमच्या 28,000 पेशव्यांना पुरून उरला होता। कट्टर भीम सैनिक असाल नाही तर दारू पिणाऱ्याला बायको विवारते माझा दारू पिणं चांगलं नाही। बाबासाहेबांना वाटलं दारू पिणं चांगलं असतं तर संविधानामध्ये आरक्षणाची सगळी तरतूद दिली। दारू पिऊन जर चांगलं झालं असतं तर बाबासाहेबांनी ती पण तरतूद केली असती। तुम्ही वाईन शॉपला गेले असते, जातीचं सर्टिफिकेट दाखवून एकावर एक फ्री द्यायला कोणाचा बाप रोखू शकला। पण बाबासाहेबांनी पुस्तकाचं आरक्षण नाही दिलं, दारूचं नाही पुस्तकाचं आरक्षण दिलं। घरात बाटल्या ठेवू नका रे, पुस्तकं ठेवा गाडगे बाबाची, संत तुकाराम महाराजाची। कोण कोण बाटल्या ठेवतं घरात? हात वर करा। लाज वाटते ना प्यायला लाज नाही वाटत? ज्याच्या घरात आहे दारूची बाटली आणि त्याला जेवायला नाही राहणार ताटली आणि त्याची वरची मी फाटली आणि खालची चटी मी फाटली तरी लाज नाही हो, टाळ्या वाजवतो आम्ही। दारू पिणं भूषण मानतो, शरम नाही आम्हाला। मग स्वतःच्या पोराला दारू पाजा। तुम्हाला दारू पिणं भूषण वाटतं? तुमची बायको अरे लेकाच्या काळजाचा तुकडा तुम्हाला दिली जाते, तुमच्या दारू पायी तिथं सत्यानाश करता, टाळ्या वाजवता। दारू पिणं भूषण आहे तर स्वतःची पोरगी दे ना या दारुड्याला, बस बाटली घेऊन तरी नाचायला तयार। अशा दारुड्याची बायको बघत असाल, म्हणत असाल कसं पैदा झाला काय मला नाही आबरू, मी कोणाला घाबरू, माले नाही आबरू, मी कोणले घाबरू, व मनी माय आता म्हणतात पक्कानीच घाबरू, पक्कानीच घाबरू। शेव कितलं बी बोला बाई मला। अरे जर दारू पिणं भूषण वाटतं, स्वतःची बहीण दे ना दारुड्याला, मग समजाल ना तुला दारू पिणं किती चांगलं आहे। अरे म्हणून ना तो चमचों का है, उदाची म्हणतात ना तो चमचों का है, ना तो दलालों का है, ना तो जातियों का है, ना जातिवादियों का है, ना तो दिल के कालों का है। वो भीमा कोरेगांव का इतिहास गवाह है चेतन। अरे 56 इंच का सीना सिर्फ जय भीम वालों।
पीने वालों का नहीं है। पिनारा म्हणतो मी वाघ आहे, शालू मी वाघ आहे। रात्रीचे 2 वाजले तरी म्हणतो मी वाघ आहे, 2 वाजले तरी म्हणतो वाघ आहे। बायको कंटाळून म्हणते उगा उगा झोप ना, काय कुत्र्यावाने भुंकतोय, आणि म्हणतो मी वाघ आहे। वाघ नाही तू, काला नाग आहे। ज्याचा बाप दारू पितो त्याचा पोरगा त्याला मारल मोठा होऊन, आणि काही लोकांनी खाल्ला पण असेल म्हणून म्हणायचं अरे तुमच्या त्या भ्याड हल्ल्याला, अरे आमची लोक दर्शनाला आलेले, आम्हाला माहित नव्हतं तुम्ही हल्ला करणार। एका बिल्डिंगवर अरे तगडा गोटा गोळा करून तगडाचा मारा करत होते। आमचा म्हातारा सुद्धा मांड्या ठोकत होतं पिठा खाली। मग तुमच्या त्या भ्याड हल्ल्याला, अरे तुमच्या त्या भ्याड हल्ल्याला आम्ही उत्तर दिले रे असे, आम्ही उत्तर दिले रे असे। मग विचार करा रे भामट्यांनो, तुमच्या भ्याड हल्ल्याला आम्ही उत्तर दिलं, उरून उरलो आम्ही। अरे तुमच्या त्या भ्याड हल्ल्याला आम्ही उत्तर दिले रे असे, आम्ही उत्तर दिले रे असे। मग विचार करा रे भामट्यांनो, अरे विचार करा रे मूर्खांनो, आमचे 500 असतील कसे? अरे विचार तुमच्या भ्याड हल्ल्याला, तुमच्या भ्याड हल्ल्याला, आम्ही उत्तर दिले रे असे, आम्ही उत्तर दिले रे असे। मग विचार करा रे भडव्यांनो, आम्ही उत्तर दिले रे असे। मग विचार करा रे भामट्यांनो, ते 500 असतील कसे? दारू पिऊन जायचं नाही। ज्याला दारू प्यायची, अहो वरवर जय भीम बोलतात, डिक्कीवर लिहितात भाऊ तू सब्ब मंगलम गाडीवर, आणि डिक्कीत क्वार्टर ठेवतात। हे कलंकच बाबासाहेबांच्या नावावर। ज्याच्या घरात बाटले त्यांनी घरात बाबासाहेबांचा फोटो लावू नका, तुम्हाला अधिकार नाही। आसारामचा फोटो लावा। तुमचा मूर्खपणा, तुमचा मूर्खपणा, अरे तुम्हाला नडला, तुमचा मूर्खपणा तुम्हाला नडला, कारण सारखं जग हातू लागलं। भ्याड हल्ला करणारी तुम्ही, अरे तुम्ही बाबासाहेबांची औलाद नाही, शिवाजी महाराजांची औलाद नाही, तुम्ही आसारामची औलाद आहे। तुमचा मूर्खपणा
पुढे नाही झुकलो रे, पुन्हा पुढे नाही झुकलो रे, पुन्हा पुढे नाही झुकलो रे. आम्ही तशाच आहोत असे, आम्ही तशाच आहोत असे. आम्ही भारी पडलो का नाही? मग विचार करा रे मूर्खांनो, अरे विचार करा, अरे विचार करा रे भामट्यांनो. ते 500 असे नसतील बरं का, 500 वाघावानी होते, धुरावानी नव्हते. पण कोणा पुढे नाही झुकलो रे, आम्ही तशाच आहोत असे. दारू पिऊन गेले तुम्ही परत नाही येणार इकडं. ते लोक तिथंच तुम्हाला पिंजत. म्हणून दारू पिऊन जाऊ नका, दारू पिऊच नका. अरे प्यायचा तर जातीवाद्याचा नरण्याचा घोट प्या रे, तुमच्या दम आहे तर दारू पिण्याला कांडू होत आहे. अरे बाबासाहेब म्हणतात शिक्षण वाघिणीचं दूध आहे. हे त्याला प्यायला मिळेल तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. दारू पिलेला माणूस बायकोचा मार खाल्ल्याशिवाय राहत. सकाळी कामाला गेलेला वाद वाटाळा, सकाळी कामाला गेलेला ताट जातो आणि संध्याकाळी हालत येतात. सकाळी बायको टाटा करती आणि संध्याकाळी अशी घेतली. कोण कोण दारू सोडणार आहे हात वर करा. उद्या अरे जमला शौर्य दिनाला, जमला शौर्य दिनाला हा समाज सारा. तुम्ही केला रे मारा. सैनिक गावात शिरतो रे, सैनिक गावात शिरतो रे. अरे सैनिक गावात शिरतो रे. तो कोणाला घाबरत नसे, तो कोणाच्या पाला घाबरत नसे. मग विचार करा रे मूर्खांनो, अरे विचार करा रे मूर्खांनो. आमचे 500 पुरुषांना विनंती, तुमचा परिवार जो जगतोय, तुमची लेकरं शिकतात, तुमच्या मुली शिकतात, दारू पिणाऱ्यांमुळे नाही, या माय मावल्यांमुळे. रक्ताचं पाणी करून आपल्या बापाचा आदर्श, आपल्या बापाचे विचार धम्माच्या मार्गाने चालून तुमचा लय त्रास आहे या माय मावल्यांमुळे. दारू पिणारा माणूस सकाळी वागल्यासारखं संध्याकाळी काय होते म्हणून म्हणायचं. गायला नाही तर पेमेंट नाही देणार. अरे 28,000 होते पेशवे तुमचे. 28,000 होते पेशवे तुमचे. पण 56ला एक होते कापत आमचे.
ओरिजिनल जातीवादाचा श्वास बंद होतो. 28,000 होते पेशवे तुमचे. मी दारू पित नाही म्हणून असं हालतो. त्या पिलेला माणूस त्याने भीमा कोरेगावला जाऊ नये. त्याने कुठं जाऊ माहिती दादर चौक पाटीला रेल्वे झोपायला आणि दुपारी जायचं चटके लागले म्हणजे उतरत त्याची. 28,000 होते पेशवे तुमचे. अरे 56ला एक होते कापत आमची. अरे सीतानाथ सब शूरवीर हे गाणं पहिल्यांदा गात आहे. काल माझी गाणं मी आणि राजू केदारने लिहिलंय. राजू अरे सीतानाथ सब शूरवीर राजू पंचमला सत्य दिसे. राजू पंचमला सत्य दिसे. अरे विचार करा रे भामटांनो, जरा विचार करा रे भामटांनो. आमचे 500 भिनार नाही, आता भिनार नाही, माघार नाही, आता भिनार नाही.